सकाळी सकाळी अथक प्रयत्नानंतर ह्या मॅडम उठून आवरून स्कूलला फायनली निघालेल्या आहेत. लहान मुलं असली ना की त्यांचं आवरून देण्यात आणि त्यांना सकाळचं उठवण्यात म्हणजे मला खरंच असं वाटतं की हे एक दिव्य असतं आणि ते एकदा पार पडलं की मी अगदी हुश होऊन जाते. सकाळची ही बाई गेली की मग सगळं आवरायला घेते. तर आज पटापट सगळं आवरून घ्यायचं होतं का ते पुढे कळेलच तुम्हाला. आंघोळ करून रेडी झाले आणि छान अशा बटाट्याच्या काचऱ्या केल्या. तेल टाकलं मस्त, जिरी मोहरी कढीपत्त्याची फोडणी दिली, एक टोमॅटो मोठा चांगला बारीक चिरून टाकला, त्यानंतर सगळे मसाले त्याच्यामध्ये ॲड केले आणि मग पातळ पातळ असा बटाटा चिरलेला त्या कढईमध्ये ॲड केला आणि मग छान त्याला असं मीठ टाकलं आणि कोथिंबीर टाकली नंतर वर्ण आणि 5 ते 7 मिनटं शिजायला ठेवला. बटाटा असतो त्याच्यामुळे लगेच शिजून जातो आणि असला सुंदर लागत होता ना, काय सांगू तुम्हाला. मी ह्याच्यात जरा जास्त तेल टाकले का माहिती आहे का, ते भातासोबत खायला नंतर खूप भारी लागतं. आता मुलींना रोज रोज शेंगदाण्याचे लाडू खाऊन कंटाळा आला होता आणि माझ्याकडे पण जरासा चिक्कीचा गूळ शिल्लक होता, तर मग तो कापून घेतला, असं मोठे तुकडे 3 करून घेतले आणि त्यानंतर म्हटलं आता याचं वेगळं काय करावं. तर शेंगदाण्याचं कूट केलेलं होतं, मला लाडूच करायचे होते ना फायनली. तर सावली नको म्हटली, रोज रोज तिला खाऊच्या डब्याला लाडू नको वाटतात. शेंगदाण्याचे लाडू, ड्रायफ्रूट्सचे, डिंकाचे, असं लाडूचा प्रकारच नको म्हणते हल्ली ती. म्हणून मग म्हटलं काहीतरी ह्याची वेगळी आयडिया करावी. तर त्या पाकाला आहे ना चांगलं एक तारी येऊ दिली. चिक्कीचा असतो गुळ हा, त्याच्यामुळं खूप वेळ काही ठेवायला लागत नाही. असा फेस आला की मग गॅस बंद करायचा आहे आणि बारीक एकदम केलेला शेंगदाण्याचा कूट त्याच्यामध्ये ॲड करून टाकायचा आहे. गॅस बंद केलेला आहे मी. आता हे मिश्रण छान मी मिक्स करून घेणार आहे. हे मी बारीक शेंगदाण्याचं कूट वापरलं आहे, तुम्ही थोडंसं जाडं वापरलं तरीही चालेल. आता हा गोळा मी एका ताटामध्ये घेणार आहे. तर या ताटाला तूप लावून घेतलं थोडंसं आणि मग हा गोळा त्याच्यात ओतला आणि उलटण्याने गरम होतं ना, त्याच्यामुळे चांगलं सगळीकडून असं सपाट थापून घेतलं हाताने पण. त्यानंतर मग मी चपात्या करायला घेतल्या. आता सावलीचा टिफिन भरायचा होता, 10:30 वाजता तिची व्हॅन येते, म्हणून मग पटापट आवरून घेतलं. बटाट्याच्या काचऱ्या तर माझ्या करून झालेल्या होत्या. आज खरं आहे ना दीप अमावस्या आहे, तर त्याची मला तयारी करायची होती आणि असं काहीतरी करायचं असलं ना की खूप बर्डन असतं दिवसभर. मग हे एकदा सकाळी सगळं उरकून घेतलं ना की मग थोडीशी बिंदास्त होते मी. दिवे बाहेर काढायचे होते, ते घासून घ्यायचे होते आणि माझ्याकडे गौरी गणपती असतात. तर आम्ही सातार भागाचं असल्यामुळे आमच्याकडे एकच गौरी असते, पण माझ्याकडे समया खूप आहेत. तुम्ही बघा 2 जोड आहेत समयांचे, म्हणजे 2 मोठ्या आणि 2 लहान अशा समया आहेत. दिवे आहेत 3-4, तर ते सगळे काढले व्यवस्थित बाहेर. एकदा स्वयंपाक भांडी उरकली ना की मग ही कामं करावीशी वाटतात. व्यवस्थित घासून पुसून घेतली आणि मग त्याच्यानंतर आता मला वाती टाकायच्या होत्या त्याच्यामध्ये. तर ते घासण्यासाठी हे सगळे वेगवेगळे करून ठेवले होते ना पाट, तर ते लावण्यातच माझा बराच वेळ गेला. मी या मताची आहे ना की घरातल्या कुठल्या पण गोष्टी, म्हणजे आपले पारंपरिक सण म्हणा किंवा महाराष्ट्रातल्या ज्या काय आपल्याकडच्या संस्कृती असतात ना, त्या तुम्हाला जमेल तशा करा. म्हणजे मी म्हणते चुकतील थोड्या, पण सुरुवात करा, कारण आपण केल्या तर त्या मुलांना कळणार आहेत पुढे, तर तो वारसा त्यांच्याकडून जपला जाणार आहे. म्हणून चुकीचं का असेना मोठ्यांना विचारून करा, जसं जमतंय तसं करा. म्हणजे आता माझ्याकडे दरवर्षी गौरी गणपती असतात, जवळजवळ आता 7वं-8वं वर्ष असेल माझं गौरी गणपतीचं, पण तरी दरवर्षी नव्याने सुरुवात करते. म्हणजे आता कसं थोडंसं 30 पूर्ण झाल्यामुळे कंबरदुखी, थोडंसं पाठदुखी असं चालूच आहे. मदतीला कोणी नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात, पण तरीही मी आवडीने सगळं करते, कारण घरामध्ये एक प्रसन्नता वाटते हे सगळं केल्यानंतर. आणि जे आपल्याला आत्मिक समाधान मिळतं ना, तर ते कशातनंच मिळत नाही, खरंच सांगते. त्याच्यामुळे ना माझं बघून बघून मुलींना पण अशा गोष्टींची फार आवड निर्माण होते की नवीन सण वगैरे काय असला ना महिन्यातला की सावलीला लगेचच हे पडतं, मम्मा ह्या दिवशी आपण हे करायचं ना असं. तर देवपूजा व्यवस्थित घासून पुसून करून घेतली बघा मी इथं. आणि मग त्यानंतर ते चिक्कीच्या ज्या वड्या पाडल्या होत्या त्या मॅडम उचलून घेऊन पळत होत्या. तिला सांगत होते मला एकदा कट करू दे व्यवस्थित सगळ्या आणि मग मी एका डब्यामध्ये भरून ठेवते, मग तू खा. पण तिला एकदमच सगळ्या उचलायच्या होत्या आणि मग हे असं काही वरचं खाल्लं ना सगळं की मग ती जेवायला कुरकुर करते. आता ते तिच्या समोरच होतं ना ताट, असं देताना मी तिला मोजून 2 किंवा 3 देणार ह्या वड्या. तर अशा चिक्कीच्या शेंगदाण्याची चिक्की अशी बनली होती बघा, घरची, अगदी पौष्टिक आणि
स्वच्छतेने बनवलेली. तर त्यानंतर दिव्यामध्ये वात भरून तेल भरून तयार केली सगळे. आणि किचनमध्ये माझा देवारा आहे, तर तिथे जागा नाही आहे, समया मोठ्या आहेत आणि तिथे बेसिन पण जवळ असल्यामुळे मला तिथे योग्य नाही वाटत अशा पूजा करायला. सो मी इथे हे मांडलेलं आहे आतमध्ये पाट आणि त्याच्यावरती सगळे दिवे वगैरे मांडले, फुलं वगैरे ठेवली आणि दूध साखरेचा नैवेद्य ठेवला. त्यानंतर मला कणकेचे पण दिवे करून घ्यायचे होते. तर गुळाच्या पाण्यामध्ये ते कणिक पूर्ण आपण मळून घेतो, थोडंसं मीठ टाकतो आणि गव्हाच्या कणकेच्याच करायच्या आणि त्याला वाफ द्यायची. आपण जसं वड्या वगैरे उकडतो ना, तर तसं चाळणीमध्ये त्याला 5-7 मिनटं वाफ द्यायची. तर हे कणकेचे दिवे पण माझे रेडी झाले, त्यांची पण पूजा करून घेतली. आणि दोन्ही लेकींना आज ओवाळणार होते. आपल्या घरी कुठलेही अपत्य असू दे, मुलगा असू दे मुलगी असू दे, तर प्रत्येकाचे 3, 5 किंवा 7 असे दिवे करून त्यांना ओवाळावे. हे त्यांच्या आरोग्यासाठी, सुदृढ आयुष्यासाठी आणि सुखी संपन्न आयुष्यासाठी उपयोगी ठरतं. तर दिव्यांची पूजा करून झाली, हिला ओवाळून झालं तरी मॅडम एकदम, तिला सवय पार टी व्हीच्या आतमध्ये शिरते ही टी व्ही बघण्यासाठी. हॉल आमचा ऑलरेडीच लहान असल्यामुळे तो डिस्टन्स फारच कमी आहे आणि ही अजून पुढे पुढे सरकते. तिला प्रत्येक वेळी जाऊन सांगावं लागतं, बाळा खाली बस. त्यानंतर तिला भरवून घेतलं. खाते ती आता हाताने, पण तरीसुद्धा मला भरवल्याचं फील येत नाही मग ती जेवल्याचं. आणि मग त्यानंतर सावली आली संध्याकाळी स्कूलमधनं, तर तिचंसुद्धा मी औक्षण करून घेतलं. ते लेकरू जरा लेट येतं ना घरी त्यामुळं. आणि मग काय नैवेद्य करायचं, तर मग खीर ठरली. मुलींनी खीर चपाती खायची होती त्यांना. मग मी सुंदर अशी खीर बनवली आणि भरपूर अशा चपात्या केल्या आणि मग संध्याकाळी वरण भात, खीर, चपाती, भजी असा बेत होता. माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका.